नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। भारतीय द्वीपकल्पाबद्दलच्या भूसंरचनांचा अभ्यास करत असताना या ठिकाणी आपण बघितलेलं होतं अरवली पर्वत असेल, माळवा पठार असेल, विंध्य पर्वत, सातपुडा पर्वत, छोटा नागपूरचा पठार, त्याच्यानंतर जो दख्खनचा पठार आहे त्याच्याबद्दल बघितलं होतं आणि दख्खनच्या पठाराच्या अंतर्गत शेवटचा घटक आपण बघितलेला होता दंडकारण्याचं पठार आणि त्यातील बस्तर पठाराबद्दलचं काय महत्त्वपूर्ण पॉईंट बघितलेला होता। तर आजच्या पिरियडमध्ये आपल्याला या भारतीय द्वीपकल्पावरील जे राहिलेले इतर भूसंरचना आहेत त्यांच्याबद्दल अधिक माहिती बघायची आहे। चला तर मग स्टार्ट करू। तर दंडकारण्य पठाराच्या उत्तरेला आणि छोटा नागपूर पठाराच्या दक्षिणेला या ठिकाणी एक महानदी या ठिकाणी आपल्याला दिसते। बघा, पठारावरती उगम पाहून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या या ठिकाणी दामोदर नदी बघितली होती आपण, जी की खजदरीतून वाहते। त्यानंतर याच छोटा नागपूरच्या पठारावरून आणखीन एक नदी उगम पावते म्हणून सांगितलं होतं, कुठली? सुवर्णरेखा। सुवर्णरेखा नदीच्या दक्षिणेला महानदीचं खोरं आहे। तर या महानदीच्या खोऱ्याबद्दल महत्त्वपूर्ण पॉईंट काय आहे? महानदी खोरं जे आहे, तर महानदी खोऱ्याचे सापेक्ष स्थान हे छोटा नागपूर पठाराच्या दक्षिणेला आणि जे दंडकारण्याचं पठार दख्खनच्या पठाराच्या अंतर्गत येतं त्याच्या उत्तर दिशेला आपण बघितलेलं होतं। तर महानदी या ठिकाणी छत्तीसगड राज्यामध्ये या ठिकाणी महानदीचा काय विस्तार झालेला आहे। छत्तीसगड राज्यांमधून वाहत जात ती बंगालच्या काय उपसागराला या ठिकाणी जाऊन मिळते। एवढा पॉईंट आपण बघितलेला होता। तर इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे? महानदीचं खोरं जे आहे त्याला महानदी बेसिन म्हणून ओळखतात। हा जो संपूर्ण भाग आहे महानदी काय बेसिनचा, किंवा ज्याला काय या ठिकाणी महानदीचे खोरे म्हणून ओळखतो आपण। तर त्याची संरचना कशी आहे? नदी ज्या ठिकाणी उगम पावते, म्हणजे उत्तर दिशेला छोटा नागपूरचं पठार आणि दक्षिण दिशेला दंडकारण्याचं पठार असल्यामुळे महानदीचं खोरं एक प्रकारे खोलगट भाग बनलेला आहे। अशा पद्धतीने समजा या ठिकाणी महानदी उगम पावते आणि काय अशी वाहत जाते। तर हा जो भाग आहे तो ॲक्च्युअलमध्ये एका बाउलसारखं बनलेला आहे, याचं लक्षात। आणि प्रति हेक्टरी उत्पादन घेण्याच्या संदर्भामध्ये प्रति हेक्टरी काय उत्पादन जे होतं भारतामध्ये, तर सर्वाधिक उत्पादन या ठिकाणी धान्यांचं कुठं होतं? महानदीच्या काय खोऱ्यामध्ये होतं। म्हणून याला बेसिन ऑफ महानदी, बेसिन माहिती आहे ज्याच्यामध्ये काय आपण हँडवॉश करतो, फेस वॉश करतो, बेसिन बाथरूममध्ये जे वापरलं जातं। तर त्याचा आकार कसा असतो? एखाद्या काय कटोऱ्यासारखा असतो, किंवा त्याला काय म्हणतो आपण एखाद्या भांड्यासारखा असतो, खोलगट। तर उत्तर आणि दक्षिण दिशेला दोनही बाजूनं काय उंचवट असलेले प्रदेश, छोटा नागपूरचं पठार आणि दंडकारण्याचं पठार यांच्या अस्तित्वामुळे महानदीचं जे खोरं आहे ते खोलगट बनलेलं आहे। आणि त्या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण तर या ठिकाणी आहेच। परतीचा मान्सून जो असतो, किंवा बंगालच्या उपसागरामध्ये काय निर्माण होणारे जे मान्सून असतात, या मान्सूनमुळे या ठिकाणी काय पर्जन्य मुबलक प्रमाणात होतं। आणि त्यात काय महानदी खोऱ्याच्या काय पाण्याचा उपयोग सुद्धा या ठिकाणी काय या महानदी बेसिनला झालेला आहे। मात्र बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होणारे जे आवर्त असतात, या ठिकाणी हवामान चॅप्टरमध्ये आपण काय बघणार आहोत। तर हे आवर्त सगळ्यात अगोदर कोणत्या किनाऱ्यावरती येतात? एकतर ओरिसाच्या किनाऱ्यावरती किंवा आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावरती सगळ्यात अगोदर येऊन काय धडकतात त्या ठिकाणी, तर म्हणजे काय येऊन पोहोचतात। तर या आवर्तांमुळे देखील महानदी बेसिनमध्ये काय मुबलक प्रमाणात काय पर्जन्य होतं। म्हणून महानदी बेसिनमध्ये प्रति हेक्टरी उत्पादन जे आहे भारतामध्ये ते सर्वाधिक होतं। म्हणून याच महानदी बेसिनला काय म्हणलेलं आहे? बाउल ऑफ सीड्स असं म्हणलेलं आहे, धान्यांचा कटोरा या ठिकाणी याला काय म्हणलेलं आहे। तसं उत्तर प्रदेशमधील आणखीन एक जिल्हा आहे चंद्रौली जिल्हा, तर तो जिल्हा सुद्धा या ठिकाणी काय बाउल ऑफ सीड्स म्हणून काय धान्यांचं काय कटोरा म्हणून त्या ठिकाणी काय त्याला ओळखलं जातं। तर महानदीच्या संदर्भात सर्वाधिक उत्पादन काय चंद्रौली जिल्ह्यामध्ये होतं यूपीच्या। मात्र महानदी बेसिनच्या संदर्भात पॉईंट काय आहे? तर या ठिकाणी प्रति हेक्टरी उत्पादन जे आहे धान्यांचं ते सर्वाधिक महानदीच्या काय खोऱ्यामध्ये होतं। पॉईंट क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांचा? ओके। तर या सर्व गोष्टी झाल्या काय महानदी खोऱ्याच्या संदर्भात। महानदी खोऱ्याच्या नंतर आपल्याला अभ्यास करायचा आहे पश्चिम घाट, जो की दक्षिणोत्तर दिशेमध्ये या ठिकाणी पसरलेला आहे। त्याच्यानंतर पश्चिम घाटचा उल्लेख ज्या ज्या वेळेला करतो त्यावेळेस त्याच्यासोबत काय पूर्व घाटाचा सुद्धा काय उल्लेख होतो। पश्चिम घाट, पूर्व घाट। बघा,
अधिकाधिक प्रश्न ज्यावेळेस काय दक्षिण भारतावरती काय विचारले जातात, तर दक्षिण भारतातील जे काय या ठिकाणी पर्वत शृंखला आहे, डोंगररांग जी दिलेली आहे, त्याच्यावरचे सर्वोच्च शिखर जे असतील, त्याच्यावरचे पर्यटन स्थळ असतील, नद्यांच्या उगमांचे ठिकाण असतील, तर खूप सारे या ठिकाणी फॅक्ट तयार होतात पश्चिम घाट आणि पूर्व घाटाच्या संदर्भात. आणि पश्चिम घाट आणि पूर्व घाट दक्षिणेकडे ज्यावेळेस काय येतात, त्यावेळेस काय पश्चिम घाट आणि पूर्व घाट ज्या ठिकाणी एकत्र येतात, तर त्या ठिकाणी निलगिरी पर्वताची निर्मिती झालेली आहे. म्हणजे दोन्ही घाट ज्या ठिकाणी एकत्र येतात दक्षिणेमध्ये, म्हणजे कर्नाटक, तमिळनाडून काय केरळची जी बॉर्डर आहे त्या ठिकाणी एकत्र येतात, तर पूर्व घाट आणि पश्चिम घाट दोन्ही एकत्र मिळण्याचं ठिकाण कोणतं आहे, निलगिरी. म्हणजे एक प्रकार काय सम्मिलित झालेले आहेत, एकमेकांना काय मिळालेले आहेत. त्याच्यामुळं या घाटांची जटिलता किंवा फॅक्ट्स जे आहेत त्या फॅक्ट्सची जटिलता या ठिकाणी काय वाढते, म्हणून काय प्रश्न येण्याची शक्यता काय आपल्याला नाकारता येत नाही, किंवा प्रश्न जास्तीत जास्त या ठिकाणी विचारले जातात. आणि या निलगिरी पर्वताच्या दक्षिणेला सुद्धा या ठिकाणी पश्चिम घाटाचा विस्तार आहे, ज्याला स्थानिक ठिकाणी वेगळी नावं दिलेली आहेत, तर त्यांच्याबद्दल सुद्धा काय बघायचं आहे. म्हणून पश्चिम घाट आणि पूर्व घाटाचा या ठिकाणी काय अभ्यास करणं काय अतिशय महत्त्वाचं ठरतो, म्हणून आपण काय याला काय सगळ्यात शेवटी ठेवलेलं होतं. तर पश्चिम घाट आणि पूर्व घाटाबद्दल आता आपण काय करू, महत्त्वपूर्ण काय फॅक्ट्स बघण्याच्या अगोदर थोडंसं बेसिक याच्याबद्दल काही माहिती आहे ते समजावून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण काय करू, स्टार्ट करू. तर या ठिकाणी बघा, पश्चिम घाटाचा जो विस्तार आहे, पश्चिम घाटाचा विस्तार आपण विंध्य पर्वत बघितलं होतं. विंध्य पर्वताच्या दक्षिणेला नर्मदा नदी आहे आणि नर्मदा नदीच्या दक्षिणेला या ठिकाणी सातपुडा पर्वत आणि सातपुडा पर्वतच्या दक्षिणेला काय तापी नदीचं खोरं किंवा तापी नदीची काय खचदरी बघितलेली होती. तापी नदीच्या दक्षिणेपासून ते केप केमोरिन पर्यंत, कालच्या पिरियडला सांगितलं होतं कैमूर या ठिकाणी कुठल्या टेकड्यांवर, कार्डमम टेकड्यांपर्यंत. कार्डमम टेकड्यांचा अतिदक्षिणेकडील जो भाग आहे तो म्हणजे कोणता आहे, केप केमोरिन. केप केमोरिन म्हणजेच काय कन्याकुमारी आहे, वेगळं असं काय नाव नाही. परीक्षेमध्ये ज्यावेळेस काय तुम्हाला केप केमोरिन असं विचारलं जाईल, मग तुम्ही असं म्हणायला नको की हा घटक तर कधी वाचलाच नाही किंवा ऐकलंच नाही या शब्दाबद्दल. तर केप केमोरिन म्हणजेच काय आहे, कन्याकुमारी आहे, दुसरं काही नाही, कार्डमम टेकड्यांवरील काय ठिकाण. तर पश्चिम घाटाचा विस्तार तापी नदीच्या दक्षिणेपासून ते केप केमोरिन पर्यंत झालेला आहे. केप कशाला म्हणतो, जो भूशीर पाण्यामध्ये काय आलेला असतो, म्हणजे जमिनीचा टोक जो या ठिकाणी काय महासागरामध्ये आलेला असतो त्याला केप असं म्हणतो. केप ऑफ गुड होप ज्याला म्हणतो आपण, म्हणजे जगातील सगळ्यात मोठा भूशीर कोणत्या खंडामध्ये आहे, आफ्रिका खंडामध्ये आहे. आपण बघितलं असेल या ठिकाणी काय आफ्रिका खंड जो दक्षिणेला आहे त्याचं काय सगळ्यात निमुळतं टोक त्या ठिकाणी काय सागराकडे आलेलं बघतो, त्याला केप ऑफ गुड होप म्हणतात. आणि भारताचा जो भूशीर आहे त्याला काय म्हणतो आपण, केप केमोरिन असं म्हटलेलं आहे. तर पश्चिम घाटाचा विस्तार या ठिकाणी झालेला आहे. बघा, पश्चिम घाट जो आहे तो या ठिकाणी काय अभेद्य आणि एक नियमित पर्वत शृंखला किंवा डोंगरांची शृंखला त्या ठिकाणी आहे. कोणत्याही प्रकारे या ठिकाणी काय गॅप त्याच्यामध्ये काय तयार झालेले नाहीत, ज्या प्रकारचे गॅप पूर्व घाटामध्ये तयार झालेले आहेत. इथं लक्षात. तर अगोदर आपण याचा या ठिकाणी काय आडवा छेद बघू. जो पठारी प्रदेश आहे आणि पश्चिम घाट आणि पूर्व घाट आहे त्यांचा आडवा छेद बघितल्याच्या नंतर आपल्याला एक संरचना, भूसंरचना म्हणजे त्याची जी उंची आहे समुद्र सपाटीपासूनची एकदा लक्षात येईल, मग आपल्याला काय बाकीचे फॅक्ट समजण्यासाठी कसं जाईल, सोपं जाईल. तर या ठिकाणी तर हे आहे काय समुद्र, या ठिकाणी हा आहे बंगालचा उपसागर, हा आहे अरबी समुद्र आणि समुद्र सपाटीपासून काय उंच उचलला गेलेला हा जो भाग आहे, समुद्र सपाटीपासून काय उंच उचलला गेलेला हा जो भाग आहे त्याला काय म्हणतो, भारतीय द्वीपकल्पाचा काय भारतीय पठार, हा पठार आपण दाखवलेला आहे. आता हे या ठिकाणी काय उंचवट्यासारखे काय दिसणारे प्रदेश कोणते आहेत, याला म्हणायचं पश्चिम घाट. कोणता आहे, पश्चिम घाट. आणि हा आहे पूर्व घाट. तर लक्षात, या ठिकाणी जे दाखवलेलं पश्चिम घाट आणि हा काय पूर्व घाट. ज्यावेळेस आपण पठारावरून पश्चिम घाटाचं निरीक्षण करतो, पठारावरील व्यक्तीसाठी पश्चिम घाट हा काय खूप मोठ्या उंचीचा पर्वत नाही, खूप मोठ्या उंचीचं काय डोंगर नाही, पण जो व्यक्ती या ठिकाणी कोकणमध्ये थांबून काय पश्चिम घाटाचं काय निरीक्षण करतो, तर त्याच्यासाठी मात्र काय पश्चिम घाट हा काय खूप मोठा पर्वत आहे. वास्तविकतः याला आपल्याला काय पर्वत म्हणता येत नाही एक प्रकारे,
इथं लक्षात, पठाराचा थोडा उंच उठलेला प्रदेश आहे, मात्र हा जो या ठिकाणी काय उतार आपल्याला काय दिसतोय, पश्चिम घाटाचा जो काय पश्चिमेकडील आपल्याला उतार दिसतोय, तो उतार खूप जास्त या ठिकाणी काय दिसतो, त्या उताराची उंची खूप जास्त ठरते, म्हणून याला आपण कशामध्ये काय काउंट करतो, डोंगर रांगांमध्ये काय काउंट करतो. बघा, तुलनेने पश्चिम घाटाची उंची जास्त आहे आणि पूर्व घाटाची उंची कशी आहे, कमी आहे. आणि दुसरी आणखीन एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की जो भारतीय पठार आहे, या पठाराचा काय उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे झालेला दिसतो. म्हणजेच काय, पश्चिम घाटापासून जो पठार पूर्व घाटापर्यंत पसरलेला आहे, तर या पठाराची सर्वसाधारण काय उतार जो आहे तो कुणीकडे आहे, पूर्व दिशेकडे झालेला आहे. याचाच अर्थ असा की पश्चिम घाटामध्ये उगम पावणाऱ्या ज्या ज्या नद्या आहेत किंवा पठारावरती उगम पावणाऱ्या महानदी असेल, प्रमुख नद्या कोणत्या कोणत्या आहेत, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी, वैगई, पेरियार, बऱ्याच असंख्य नद्या आहेत, आपण महत्त्वाच्या नद्या दाखवलेल्या आहेत. तर या नद्या पश्चिम घाटामध्ये उगम पावल्याच्या नंतर त्या कुणीकडे वाहत जातील, निश्चितपणे काय पूर्वेला वाहत जातात आणि आपला पाण्याचा विसर्ग कुठं करतात, बंगालच्या उपसागरामध्ये. तर पॉइंट क्लिअर आहे, जो भारतीय पठारी प्रदेश आहे त्याचा उतार कुणीकडे आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. आता हा जो उतार आहे, हा उतार तयार झाला कसा, नेमका कसा तयार झाला. बघा, आपण बघितलं होतं भारतीय द्वीपकल्प. आता हे सगळे जे घटक काही दाखवलेले हा आहे भारतीय द्वीपकल्प. भारतीय द्वीपकल्पाची निर्मिती आफ्रिका खंडापासून तुटल्यामुळे झालेली आहे. जो दक्षिण पश्चिम दिशेकडे काय आफ्रिका खंड आहे, त्या आफ्रिका खंडापासून हा भारतीय द्वीपकल्प काय तुटला आणि तुटून तो या ठिकाणी काय उत्तर पूर्व दिशेने प्रवाहित झाला आणि युरेशियन प्लेटला येऊन काय चिटकला, भिडला या ठिकाणी. तर त्यावेळेस ज्यावेळेस दोन वस्तू या ठिकाणी काय तुटतात, दोन महाखंड या ठिकाणी तुटतात, तर त्यांच्यामध्ये निश्चितच किनारा तयार होतो. हाच तो किनारा आहे जो दक्षिण आफ्रिकेपासून काय वेगळा झालेला होता आणि याची उंची किनाऱ्यावरील काय थांबलेला जो व्यक्ती आहे त्याच्यासाठी खूप अधिक ठरते, म्हणून याला काय म्हणलेलं आपण पश्चिम घाट असं म्हणलेलं आहे. तर हा झाला पश्चिम घाट, त्याच्यानंतर हा झाला पूर्व घाट. तर पश्चिम घाटाची विशेषता काय, तापी नदीच्या दक्षिणेपासून ते केप केमरीपर्यंत फक्त एक सर्वात मोठा गॅप तयार होतो, तो पालघाटच्या खिंडीमध्ये. म्हणजे पश्चिम घाटाची सलगता जी आहे ती दुभंगलेली आहे किंवा त्यांच्यामध्ये गॅप जो तयार झालेला आहे तो निलगिरी पर्वताच्या दक्षिणेला या ठिकाणी पालघाटच्या खिंडीमुळे, या ठिकाणी गॅप दिसतोय, पालघाटच्या खिंडीमुळे तयार झालेला आहे. मात्र पूर्व घाटाचा विचार करता पश्चिम घाटाप्रमाणे पूर्व घाट हा सलग नाही किंवा अभेद्य नाही किंवा अखंड नाही, तो ठिकठिकाणी काय झालेला आहे, तुटलेला आहे. आता नद्या ज्यावेळेस पठारावरती उगम पावतील आणि पश्चिमेकडून काय पूर्वेकडे वाहतात, तेव्हा आपल्या वहन कार्यामध्ये ते प्रमुख भूमिका काय बजावतात की नद्या वाहत असताना आपल्यासोबत वाळू असेल, खडक असेल, माती असेल, तर गाळ असेल, या सगळ्यांचं काय करते, वहन करते. आणि वहन करण्याची क्रिया ज्यावेळेस काय करत असते त्यावेळेस काय आपल्या पात्रामधील काय हे सर्व घटक ती वाहून नेत असते, म्हणजे त्यांचं क्षरण करत असते. तर या नद्यांनी त्यांचं जे क्षरणाचं कार्य आहे ते बखूबी या ठिकाणी निभावलेलं आहे. बघा, नदी ज्यावेळेस काय पूर्व घाटापर्यंत वाहत आली, तुलनेनं पूर्व घाटाची उंची काय कमी आहे. आता नदी पूर्व घाटाला ओलांडून तर बंगालच्या उपसागरात जाणार नाही, तर काय करेल ती, या ठिकाणी आपला रस्ता काय कोणत्याही प्रकारे या ठिकाणी काय तयार करेल. रस्ता नसेल तर त्या ठिकाणी काय करतं, त्या भूरूपांचं काय क्षरण करते आणि ही करोडो वर्षांची प्रक्रिया आहे. बघा, गोदावरी ज्या ठिकाणातून वाहते त्या ठिकाणी तिनं पूर्व घाटाला काय कापलेलं आहे, या ठिकाणी काय पूर्व घाट काय आहे, गायब आहे या ठिकाणी. तर कृष्णा नदी ज्या ठिकाणी वाहते त्या ठिकाणी सुद्धा काय पूर्व घाट गायब आहे. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये, त्याच्यानंतर तमिळनाडूमध्ये या ठिकाणी काय बऱ्याच अशा नद्या आहेत, ज्यांनी असंख्य नद्या आहेत ज्यांनी पूर्व घाटाला ठिकठिकाणी काय केलेलं आहे, कापलेला आहे, या ठिकाणी क्षरण केलेलं आहे आणि आपला मार्ग मोकळा केलेला आहे, बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचलेले आहेत. तर हेच महत्त्वपूर्ण कारण आहे की पश्चिम घाटामध्ये उगम पावणाऱ्या ज्या नद्या असतात त्यांनी आपल्या वहन कार्यामध्ये पूर्व घाटाला ठिकठिकाणी काय केलेलं आहे, त्याचं क्षरण केलेलं आहे. म्हणून पूर्व घाट हा काय निरंतर आपल्याला दिसत नाही, तो ठिकठिकाणी काय झालेला आहे, कट झालेला आहे. लक्षात आलं इथपर्यंत. एकूण या ही जी भूसंरचना आहे त्याची उंची जी आहे ते लक्षात आलेली असेल. या ठिकाणी बघा, या किनाऱ्यावरती मुंबई असेल, हा जो भाग आहे महाराष्ट्रामध्ये याला काय कोकण असं म्हणतात. जो काय किनाऱ्यावरचा काय मैदानी प्रदेश आहे, जो सागरी किनारा आणि पश्चिम घाट यांच्या दरम्यान हा 70 ते 80 किलोमीटर काय
रुंदीचा जो काय चिंचोळा प्रदेश दिसतो त्याला महाराष्ट्रामध्ये काय म्हणतो आपण, कोकण म्हणतो. महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये आणखीन डिटेलमध्ये बघायचं आहे तिथं आपल्याला. तर त्याच्यानंतर इकडं सुद्धा काय हा मैदानी प्रदेश या ठिकाणी काय तयार आहे. तर इकडच्या किनाऱ्यावरती आपल्याला काय कोणते भाग दिसतील, तर या ठिकाणी चेन्नई असेल, विशाखापट्टणम असेल, हे किनाऱ्यावरचे काय महत्त्वपूर्ण शहरे आपल्याला काय बघायला भेटतात. या पद्धतीने काय संरचना आहे. आणि हो भारतीय पठार जो आहे तो उंच उचलला गेलेला भाग समुद्र सपाटीपासून, म्हणून त्याला काय म्हणलेलं पठार म्हणलेलं होतं. तर आता काय करू, एक एक घटक आपण याच्यामधला काय बघू. बघा, तर या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे पश्चिम घाट जो आहे. पश्चिम घाटाच्या अगोदर या ठिकाणी 3 महत्त्वपूर्ण काय डोंगर काय गुजरातमधले दाखवलेले आहेत. तर कोणते कोणते डोंगर आहेत, मांडव डोंगर या ठिकाणी काय पूर्व दिशेला आहे, पश्चिमेला काय बारदा डोंगर आहे आणि दक्षिणेला या ठिकाणी काय गीर डोंगर आहे, ज्या की ठिकाणी गीर अभयारण्य सुद्धा काय आपल्याला बघायला भेटतं. तर या गीर अभयारण्याचं वैशिष्ट्य असं आहे की गीर अभयारण्यामध्ये आशियाई सिंह आढळतात. पॉईंट काय, फॅक्ट काय लक्षात घ्या, तुम्हाला आश्चर्य वाटेल की कसं शक्य आहे याच्याबद्दल, किंवा बऱ्याच जणांना काय माहिती नसेल. बघा, एक महत्त्वपूर्ण पॉईंट, तो पॉईंट सांगण्याच्या अगोदर पूर्वांचल भारतामधील जे काय आपण काय पर्वत शिखरे या ठिकाणी काय डोंगररांगा बघितलेल्या होत्या. त्यानंतर या ठिकाणी बऱ्याच डोंगररांगा आपण काय अरवलीच्या बाबतीत पूर्व घाटामध्ये पश्चिम घाटामध्ये बघणार आहोत. बऱ्याच डोंगररांगा या ठिकाणी कुठे आहेत, गुजरातमध्ये आहेत दिलेले. तर यांच्याबद्दल काय प्रश्न विचारला जातो. एक डोंगररांग दिली जाते काय मेघालयमधली, दुसरी नागालँडमधली, तिसरी या ठिकाणी हिमालयातली, चौथी डोंगररांग दिली असेल काय तामिळनाडूमधली, आणि या ठिकाणी आणखीन एक दिलेली असेल काय गुजरातमधील. तर 5 डोंगररांगा आणि 5 राज्य, आणि त्यांना काय सुमिलित करायला सांगितलेलं असेल, योग्य जोडायला हवा असा काय प्रश्न येऊ शकतो. तर ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चनचं ॲनालिसिस करता त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं या ठिकाणी की प्रश्न कोणत्या स्वरूपात विचारला जाऊ शकतो. तर एकूणच संग्रहित प्रकारे काय हे सर्व घटक काय लक्षात ठेवायचे आहेत. तर बघा, गीर अभयारण्याच्या बाबतीत पॉईंट काय, गीर अभयारण्यामध्ये केवळ गुजरातमध्ये एशियाई सिंह आढळतात. एशियामध्ये जेवढे काही देश आहेत त्या सर्व देशांमध्ये भारत हा एकमेव देश आहे ज्या ठिकाणी काय एशियाई सिंह आढळतो. बघा, कुठून, रशियापासून ते इंडोनेशियापर्यंत, रशियापासून इंडोनेशिया, म्यानमार, भूटान, नेपाळ, अफगाणिस्तान, पाकिस्तान, सौदी अरेबिया, चायना काय हे सगळे जे देश आहेत या सगळ्या देशांमध्ये फक्त आणि फक्त गीरच्या अभयारण्यातच काय सिंह का आढळतात. बघा, एशियाई सिंह जे आहेत, आता या ठिकाणी काही सिंहांची विशेषताच आहे. बघा, डिस्कवरी चॅनलवरती तुम्ही बघितलेलं असेल, सिंह जे आहेत ते घनदाट जंगलांमध्ये आढळत नाहीत. घनदाट जंगल कुठं असतात, पृथ्वीवरती मध्यभागी ज्या ठिकाणातून काय विषुववृत्त जातं, या विषुववृत्ताच्या काय आजूबाजूचा जो प्रदेश असतो त्या ठिकाणी उष्णकटिबंधीय या ठिकाणी काय वातावरण असतं, आणि त्याच्यानंतर काय पर्जन्याचं प्रमाण खूप असतं, म्हणून काय सदाहरित वने या भागामध्ये आपल्याला बघायला भेटतात. ब्राझीलमध्ये असलेलं काय या ठिकाणी ॲमेझॉनचं जंगल असेल, किंवा आफ्रिकेमध्ये असलेलं काय कांगो खोरे असेल, कांगो खोऱ्याचं काय जंगल असेल, त्या ठिकाणी काय सदाहरित म्हणजे काय वर्षभर त्या ठिकाणी काय पर्जन्यवृष्टी होते व तापमान मुबलक प्रमाणात असतं, म्हणून काय या ठिकाणी मॉइश्चर खूप असतं वातावरणामध्ये, म्हणून वृक्ष आपल्या पानांची काय गळती करत नाहीत, म्हणून पानझडी वृक्ष आढळत नाहीत. कसे वृक्ष आढळतात, या ठिकाणी काय सदाहरित काय वृक्ष त्या ठिकाणी काय आढळतात. तर दक्षिण आफ्रिका खंडामध्ये जे काँगोचं खोरं होतं, काँगोच्या खोऱ्याच्या काय अवतीभोवती, काँगोचं खोरं ज्या ठिकाणी काय संपतं, समजा हे काँगोचं खोरं आहे, तर याच्या अवतीभोवती जो गवताळ प्रदेश असतो, उंच काय 2-2 मीटरपर्यंतचे या ठिकाणी काय गवत त्या ठिकाणी काय वाढलेले असतात, आपल्या उंचीपेक्षा काय खूप जास्त उंचीचे. आणि त्या डिस्कवरी चॅनलमध्ये हेच बघितलं असेल, या घनदाट सदाहरित जंगलांमध्ये सिंह कधी आढळत नाही. सिंह किंवा वाघ कोणत्या प्रदेशामध्ये आढळतात, हरणांची तुम्ही कुर्ण बघितली असतील, गवती कुर्ण जे मैदानी प्रदेश असतात ज्यांच्यावरती काय उंच उंच काय गवत वाढलेलं असतं, पावसाळ्यामध्ये ते हिरवं असेल, हिवाळा उन्हाळ्यामध्ये ज्यांचा रंग काय पिवळा पडत जातो, याच प्रदेशामध्ये काही सिंहाला एखाद्या हरणाचं किंवा दुसऱ्या एखाद्या प्राण्याचं शिकार करताना बघितलेलं असेल. तर असाच जो गवताळी प्रदेश असतो त्याला साऊथ आफ्रिकेमध्ये काय म्हणतात, या ठिकाणी सॅवाना असं म्हणतात, आणि दक्षिण अमेरिका खंडामध्ये त्याला पंपास असं म्हणतात, जे की ब्राझीलमध्ये काय तो भाग आढळतो आपल्याला. तर या सॅवाना प्रदेशाचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी काय एशियाई सिंह आढळतात या ठिकाणी. तर ज्यावेळेस आता सांगितलं होतं भारतीय द्वीपकल्प आफ्रिका खंडापासूनच तर वेगळा झालेला होता. आफ्रिका खंडाला ज्यावेळेस काय भारतीय द्वीपकल्प काय चिटकून होता त्यावेळेस काय
या भागामध्ये थोडासा सॅवाना प्रदेश असेल आफ्रिकेचा चिटकून असलेला, तर सिंह ज्यावेळेस काय ही तुटण्याची प्रक्रिया चालू होती, खंड काय वेगळा होण्याची प्रक्रिया चालू होती, थोडेसे सिंह गुजरातमध्ये काय आलेले होते, गुजरातच्या या गीर अभयारण्यामध्ये. आणि खंड ज्यावेळेस काय तुटून विलग झाला तेव्हा सिंह सुद्धा त्या खंडासोबत काय झाले, इंडियन प्लेट सोबत काय इकडे आले. आणि याचंच असं कारण आहे की संपूर्ण एशियामध्ये भारत हा एकमेव देश आहे ज्या देशामध्ये बंगालमध्ये वाघ आणि गुजरातमध्ये सिंह, वाघ आणि सिंह एकाच देशामध्ये आढळणारा भारत हा एकमेव देश आहे. आणि हे पण असं सिद्ध करतं की इंडियन प्लेट हे आफ्रिकन प्लेटपासूनच काय वेगळं विलग होऊन या ठिकाणी आलेलं आहे. तर बघा याच्याबद्दल गुजरातमध्ये बघा हे जे आखात आहे हे खंबातचा आखात आहे. आणि या ठिकाणी गुजरातचा हा जो आखात आहे हा कच्छचा आखात आहे. तर कच्छच्या आखाताच्या काय उत्तरेला हा कच्छचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. आणि खंबातचा आखात आणि कच्छचा आखात यांच्या दरम्यान असणारा जो गुजरातचा हा काय चंद्राकृती प्रदेश आहे याला म्हणतात सौराष्ट्र. तर सौराष्ट्र गुजरातच्या सौराष्ट्रामध्ये काय 3 डोंगर आहेत. कोणते कोणते? मांडव डोंगर, बारदा डोंगर आणि गीर डोंगर. आणि या गीर डोंगरामधील काय गीर अभयारण्याची विशेषता काय आहे ती या ठिकाणी काय एशियाई सिंह आढळतात. तर आता काय करू आपण, हे झालं काय यांच्याबद्दल. तर या डोंगररांगांबद्दल विचारलं होतं तेवढं लक्षात ठेवा कुठं त्यांचं स्थान आहे आणि त्याच्याबद्दल काय वैशिष्ट्य काय. मांडवा आणि बारदा फक्त गुजरातमधील काय सौराष्ट्रामधील काय डोंगररांगा आहेत एवढंच काय लक्षात ठेवा. तर नेक्स्ट आपण बघू या ठिकाणी. तर हेडिंग टाकायचे. आता आपण ॲक्च्युअलमध्ये काय स्टार्ट करू या ठिकाणी काय पश्चिम घाटाचे काय पॉईंट्स बघायला. तर जे काही सगळं सांगतोय ते लिहून घेत चला, लिहून या ठिकाणी काय रिवाईज करत चला, त्याच पद्धतीने तुमचा काय होईल अभ्यास काय कंप्लीट होईल. तर हेडिंग टाकायचे सगळ्यांनी पश्चिम घाट. बघा पश्चिम घाटाचंच दुसरं नाव आहे सह्याद्री पर्वत. पश्चिम घाट जो आहे पश्चिम घाटाचंच दुसरं नाव आहे सह्याद्री पर्वत. आणि पश्चिम घाटाचा विस्तार तापी नदीच्या दक्षिणेपासून ते केप केमोरिनपर्यंत म्हणजे कन्याकुमारीपर्यंत झालेला आहे. आणि हा जो पश्चिम घाट आहे फक्त एका ठिकाणी विलग होतो. राज्यसेवा पूर्वला विचारला गेलेला प्रश्न आहे, कंबाईनच्या पूर्वला आणि मेन्सला सुद्धा विचारला गेलेला प्रश्न आहे की पश्चिम घाट हा कोणत्या ठिकाणी विलग होतो. तर तो पालघाटची जी खिंड आहे पालघाटच्या खिंडीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्याला घाट म्हणतात त्या पालघाटच्या घाटामध्ये त्या काय त्याचे 2 वेगळे भाग झालेले आहेत. याचं महत्त्व काय ते सुद्धा आपण काय बघू पॉईंट बघत असताना पुढं. तर बघा पश्चिम घाटाची लांबी जी आहे पश्चिम घाटाची लांबी किती आहे 1600 किलोमीटर. आणि महाराष्ट्रातील याची लांबी आहे 640 किलोमीटर. हे महाराष्ट्राच्या संदर्भात बघू आपण महाराष्ट्राचा भूगोल बघत असताना. तर या ठिकाणी संदर्भ आला म्हणून काय सांगतोय पश्चिम घाटाची लांबी किती आहे 1600 किलोमीटर आहे. पश्चिम घाटाच्या बाबतीत नेक्स्ट पॉईंट पश्चिम घाटामधील या ठिकाणी काय उत्तरेकडील काय पश्चिम घाटामधील कळसुबाई हे जे शिखर आहे ज्याची की उंची किती आहे 1646 मीटर या ठिकाणी. तर जवळपास काय पश्चिम घाट जो आहे पश्चिम घाटाची या ठिकाणी काय सरासरी उंची किती आहे 900 मीटर आहे. पण 1200-1400 मीटरपेक्षा जास्त उंचीचे शिखर सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. महाराष्ट्रामधील असलेले सर्वोच्च शिखर जे की उत्तर या ठिकाणी काय पश्चिम घाटामधील उत्तरेकडील जो पश्चिम घाट आहे या पश्चिम घाटामधील काय सर्वोच्च शिखर कोणतं आहे कळसुबाई हे शिखर आहे जे की आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्याची उंची किती आहे 1646 मीटर जे की नगर आणि नाशिक या जिल्ह्यांच्या काय सीमारेषेवरती आपल्याला काय आढळतं. तर त्यानंतर कळसुबाईच्या नंतर या ठिकाणी कळसुबाईच्या दक्षिणेला महाबळेश्वर हे शिखर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. कोणतं शिखर महाबळेश्वर. आणि याच महाबळेश्वर काय शिखराचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणातून कृष्णा नदी उगम पावते आणि ती पूर्व दिशेला वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. कळसुबाईच्या नंतर दक्षिणेला महाराष्ट्रामधील एक शिखर आहे पश्चिम घाटावरती त्याचं नाव काय आहे महाबळेश्वर. आणि याच महाबळेश्वर ठिकाणातून कृष्णा नदी उगम पावते आणि ती पूर्व दिशेला वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. पॉईंट क्लिअर आहे. तर नेक्स्ट पॉईंट त्यानंतर पश्चिम घाटाबद्दल जर सांगायचं म्हणलं तर एक लक्षात घ्या हिमालयासोबत ज्यावेळेस आपण कंपॅरिझन करू त्यावेळेस काय 2 महत्त्वपूर्ण पॉईंट तयार होतात या ठिकाणी. बघा कोणते कोणते. भारतामध्ये हिमालयाच्या नंतर हिमालयाची लांबी किती होती 2500 किलोमीटर होती 2500 किलोमीटर इतकी होती या ठिकाणी. तर हिमालयाच्या नंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची काय पर्वत जे आहे दुसऱ्या क्रमांकाचं काय सगळ्यात मोठं पर्वत कोणतं आहे पश्चिम घाट पर्वत हे आहे.
मात्र जर प्रश्न असा विचारला की पूर्णतः भारतामध्ये स्थित किंवा पूर्णतः भारतामध्ये विस्तार असलेला, फक्त आणि फक्त दुसऱ्या देशामध्ये नाही, भारतामध्ये विस्तार असलेला भारतातील सगळ्यात मोठी पर्वत प्रणाली कोणती असं जर विचारलं तर त्याचं उत्तर काय असेल? पश्चिम घाट असेल किंवा सह्याद्री पर्वत प्रणाली असेल. बघा, हिमालयाचा विस्तार फक्त भारतामध्ये झालेला नाही. 2500 किलोमीटरचा जो विस्तार आहे तो भारताच्या बाहेर नेपाळमध्ये सुद्धा, भूटानमध्ये सुद्धा झालेला आहे आणि थोडासा म्यानमारमध्ये सुद्धा होतो. त्याच्यानंतर थोडासा चायनामध्ये, अफगाणिस्तानमध्ये सुद्धा त्याचा थोडासा विस्तार झालेला आहे. मात्र जर असं विचारलं की फक्त भारतामध्ये विस्तार असलेला सगळ्यात मोठी पर्वत प्रणाली कोणती, तर त्याचं उत्तर काय असेल? पश्चिम घाट असेल. पॉईंट लक्षात राहील. तर नेक्स्ट, महाबळेश्वर पर्वत शिखराच्या नंतर कर्नाटक म्हणजे काय? मध्य जो पश्चिम घाट आहे, उत्तर पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणतं बघितलं आपण? कळसुबाई. तर मध्य पश्चिम घाट जे आहे, मध्य भागातील जो पश्चिम घाट आहे, या पश्चिम घाटातील सर्वोच्च बेट जे काय, सर्वोच्च शिखर जे आहे ते दोडा बेट आहे. लक्षात ठेवा. काय? मध्य भागातील जो पश्चिम घाट आहे, मध्य पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? दोडा बेट आहे, जे की निलगिरी पर्वतावरती आहे. महाबळेश्वर नंतर आपण बघत होतो कर्नाटक राज्यामध्ये 2 प्रमुख शिखरे आहेत. कर्नाटक राज्यामध्ये किती? 2 प्रमुख शिखरे आहेत. एकच नाव आपण दिलेलं नाही उत्तरेला असलेलं. उत्तरेला असलेला या ठिकाणी काय आहे? कुंद्रेमुख शिखर. आणि दक्षिणेला असलेला कोणता आहे? ब्रह्मगिरी शिखर. उत्तरेला असलेला कुठला? कुंद्रेमुख. आणि दक्षिणेला असलेला ब्रह्मगिरी शिखर. याच ब्रह्मगिरी शिखरातून, पश्चिम घाटातून कावेरी नदी उगम पावते आणि ती तमिळनाडूमधून वाहत जाऊन कुठं मिळते? या ठिकाणी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. कुठून? ब्रह्मगिरीमधून कावेरी नदी उगम पावते, तमिळनाडू, कर्नाटक तमिळनाडू राज्यातून वाहत जाऊन ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते या ठिकाणी. तर या ठिकाणी बघा, कर्नाटकच्या नंतर या ठिकाणी पश्चिम घाट आणि पूर्व घाट ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी एक गाठ तयार केलेली आहे त्यांनी, ज्याला नॉट म्हणतो, माउंटेन नॉट असं म्हणतात. 2 या ठिकाणी काय पर्वत प्रणाली ज्यावेळेस काय एकत्र येतात, या ठिकाणी एकत्र आल्यानंतर एक प्रकारचे काय नॉट त्यांनी तयार केलेला आहे. तर यालाच काय म्हणून ओळखतो आपण? निलगिरी पर्वत म्हणून ओळखतात. या ठिकाणी निलगिरी पर्वत जे आहे, निलगिरी पर्वताचा विस्तार 3 राज्यांमध्ये आहे. निलगिरी पर्वत जे आहे, निलगिरी पर्वताचा विस्तार कर्नाटक राज्यामध्ये, केरळ राज्यामध्ये आणि तमिळनाडू राज्यामध्ये याचा विस्तार झालेला आहे. आणि या निलगिरी पर्वतातील सगळ्यात सर्वोच्च शिखर किंवा मध्य पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर जे आहे कोणतं आहे? दोडा बेट्टा आहे. प्रश्न विचारला की निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे, तर आन्सर काय असेल? दोडा बेट्टाच असेल. आणि मध्य पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणतं असं विचारलं तर त्या संदर्भात सुद्धा काय सर्वोच्च शिखर कोणतं असेल? दोडा बेट्टा असेल. बघा, खूप प्रेक्षणीय स्थळ आहे निलगिरी पर्वत जे आहे ते. अद्भुत आणि एकदम अप्रतिम सौंदर्य त्या ठिकाणी काय लाभलेलं आहे. एक खूप वेगळ्या प्रकारचं निसर्ग आपल्याला काय बघायला भेटतं. बघा, पश्चिम घाटाची विशेषता, पूर्व घाटाची विशेषता ही तर अद्भुत आहेच. या दोनही विशेषतांचं संगम ज्या ठिकाणी काय एकत्रित ज्या ठिकाणी झालेले आहेत त्या ठिकाणी काय अद्भुत वातावरण दिसतं आपल्याला. बघा, या निलगिरी पर्वतावरती काही जंगल असे एकदम शांत आहेत, म्हणजे जंगल एवढं घनदाट आहे. एक सगळ्यात महत्त्वाचं, पर्जन्याचं काय प्रमाण खूप जास्त आहे या ठिकाणी. पर्जन्याचं काय प्रमाण खूप जास्त आहे. त्याच्यानंतर काय विषुववृत्तापासून याचं स्थान जवळ आहे, याच्यामुळे या ठिकाणी सदाहरित प्रकारचे काय वन आढळतात. बघा, आर्द्रतेचं प्रमाण वर्षभर टिकून राहतं, त्याच्यामुळे काय पाण्याचा मुबलक पुरवठा सुद्धा त्या ठिकाणी होतो. उष्णकटिबंधीय प्रदेश सुद्धा आहे म्हणून सदाहरित वन आढळतात. आणि एवढी घनदाट जंगल त्या ठिकाणी आहे निलगिरी पर्वतावरील, जे पश्चिम घाटामध्ये सुद्धा आढळत नाही आणि पूर्व घाटामध्ये. निलगिरी पर्वताबद्दल सांगतोय, एवढे घनदाट जंगल त्या ठिकाणी काय केरळमध्ये त्यांचा समावेश होतो. जो भाग निलगिरी पर्वताचा केरळमध्ये होतो त्याच्याबद्दल आपण काय बोलतोय. एवढे घनदाट की सूर्यप्रकाश सुद्धा जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही, एवढे घनदाट जंगल, जसं की फक्त ॲमेझॉन खोऱ्यामध्ये बघायला भेटतं त्या प्रकारचे काय वन या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात, जिथं सूर्यप्रकाश सुद्धा काय जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही आणि एकदम अंधार त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे दिवसा सुद्धा त्या ठिकाणी आहे ना एक प्रकारचे काय संध्याकाळ किंवा काय रात्रीचं वातावरण जसं असतं तसं त्या जंगलाच्या मध्यभागी वातावरण आपल्याला बघायला भेटतं. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे? सायलेंट व्हॅली. या ठिकाणी काय भारताची कोणती सायलेंट व्हॅली ज्याला म्हणतो, तर ती सायलेंट व्हॅली म्हणून काय केरळातील निलगिरी पर्वत जे आहे ते ओळखलं जातं. तर भारतातील सायलेंट व्हॅली हा प्रदेश कुठे आहे असं जर विचारलं तर निलगिरी पर्वतामध्ये असेल. आणि कोणत्या राज्यामध्ये त्याचा समावेश आहे असं म्हणलं तर कोणत्या राज्यामध्ये असेल? केरळ या राज्यामध्ये त्याचा समावेश असेल. पॉईंट क्लिअर आहे इथंपर्यंत?
उटी आणि उदगमंडलम ही दोन महत्त्वाची काय थंड हवेची काय ठिकाणे, थंड प्रदेश किंवा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची दोन ठिकाणी. जसं काय उत्तर भारतामध्ये आपण कुलू आणि मनालीबद्दल काय बोलतो, तसंच म्हणजे काय त्या ठिकाणी काय जेव्हा केव्हा काय उत्तर भारतामध्ये जर तुम्हाला काय पर्यटन करायचं असेल, फिरायला जायचं असेल, तर आपण काय या ठिकाणी काय रेफर करतो दुसऱ्यांना की कुलू आणि मनाली हे बेस्ट आहेत. तसं दक्षिण भारतातील दोन महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत काय, त्यांचा सुद्धा समावेश कुठं होतो, निलगिरी पर्वतामध्ये. कुठले कुठले? उटी आणि उदगमंडलम. उटी आणि उदगमंडलम या ठिकाणी. तर ही दोनही ठिकाणांचा समावेश कोणत्या राज्यामध्ये होतो? तमिळनाडू राज्यामध्ये, तमिळनाडू राज्यामध्ये आणि निलगिरी पर्वतामध्येच त्यांचं काय आहे? स्थान आहे. तर पॉईंट क्लिअर आहे. सायलेंट व्हॅली जे केरळमध्ये येतं ते सुद्धा निलगिरी पर्वतात आहे. उटी आणि उदगमंडलम जे तमिळनाडूमध्ये येतात ते सुद्धा कुठे आहेत? तर या ठिकाणी निलगिरी पर्वतात आहेत. सर्वोच्च शिखर कोणतं आहे? दोडा बेट्टा आहे. निलगिरी पर्वत या ठिकाणी काय असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी पश्चिम घाट आणि पूर्व घाट एकत्र येतात. हा प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या घाटामध्ये, कोणत्या काय पर्वतामध्ये काय पश्चिम घाट आणि पूर्व घाट काय एकत्र येतात? तर काय निलगिरी पर्वत या ठिकाणी काय उत्तर असेल. बघा, निलगिरी पर्वताच्या दक्षिणेला या ठिकाणी अनैमुडी पर्वत आहे आणि या अनैमुडी पर्वतांमध्ये तीन वेगवेगळ्या डोंगररांगा एकत्र येऊन या ठिकाणी काय अनैमुडी पर्वताची या ठिकाणी गाठ तयार करतात. या ठिकाणी एकत्र आलेले काय तीन या ठिकाणी बघा, या ठिकाणी दाखवू आपण. इकडून एक पर्वतरांग आलेले, इकडून एक काय डोंगरांग आलेले आणि दक्षिणेकडून, आणि या ठिकाणी जो पर्वत शिखर आपल्याला दिसतो तो या तिघांमधील सुद्धा काय सर्वोच्च, या तीनही डोंगरांगांमधील काय सर्वोच्च शिखर आहे. कोणता आहे? आपण या ठिकाणी दाखवलेला आहे अनैमुडी डोंगर. या ठिकाणी अनैमुडी शिखर या ठिकाणी निलगिरी पर्वताच्या दक्षिणेला जे आपण पर्वत शिखर बघितलं अनैमुडी, या अनैमुडी पर्वत शिखरापासून तीन डोंगरांगांचा विस्तार झालेला आहे. एक आहे उत्तरेला, एक विस्तार झालेला पूर्वेला आणि एक विस्तार झालेला आहे दक्षिणेला. तर पूर्वेला जो विस्तार झालेला आहे ती आहे पालना डोंगररांग, जे की तमिळनाडूमध्ये येते. मुख्यतः त्याचा विस्तार कोणत्या राज्यामध्ये? तमिळनाडूमध्ये. तर उत्तरेला जो विस्तार झालेला आहे ती आहे अण्णामलाई डोंगररांग आणि दक्षिणेला जो विस्तार झालेला आहे ती आहे कार्डमम डोंगररांग. तर एकक डोंगररांगांबद्दल काय बघू. अनैमुडी हे सर्वोच्च शिखर जे आहे ते अण्णामलाई डोंगररांगातील आहे. म्हणजेच त्याचा जो काय त्याचं जे स्थान आहे ते पालना किंवा कार्डमम टेकड्यांमध्ये नसून कुठं अण्णामलाई डोंगररांगांमध्ये आहे. कोणतं? अनैमुडी हे काय पर्वत शिखर. अनैमुडी पर्वत शिखरापासून जो विस्तार काय पालना डोंगररांगांचा झालेला आहे, तर त्याच पालना डोंगररांगांमध्ये तमिळनाडूतील एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे ज्याचं की नाव काय आहे? कोडाई कॅनल. एक महत्त्वपूर्ण काय पर्यटन स्थळ ज्या ठिकाणी खूप सारे काय पर्यटक या ठिकाणी काय भेट द्यायला जातात. हा झाला महत्त्वपूर्ण पॉईंट. त्याच्यानंतर अनैमुडीच्या दक्षिणेला या ठिकाणी कार्डमम टेकड्यांचा विस्तार आहे. तर या कार्डमम टेकड्यांनाच आणखीन दोन नावं या ठिकाणी दिलेली आहेत. कोणती कोणती? एक इलायची डोंगर, एक इलायची डोंगर आणि दुसरं नाव आहे इलामलाई. इलामलाई डोंगर ही स्थानिक नावं आहेत. इलायचीचं खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन त्या ठिकाणी होतं म्हणून कार्डमम टेकड्यांना काय म्हणलेलं आहे? इलायची डोंगर म्हणलेलं आहे किंवा इलामलाई डोंगर असं सुद्धा म्हणलेलं आहे. आणि दुसरा एक पॉईंट, अण्णामलाई आणि कार्डमम टेकड्या ज्या आहेत या डोंगररांगा ज्या आहेत यांचा विस्तार जो आहे तो केरळ आणि तमिळनाडू या दोनही राज्यांच्या सीमारेषावरती आहे. आणि पालना डोंगररांग जी आहे, पालना डोंगररांगेचा रांगेचा विस्तार मुख्यतः कोणत्या राज्यामध्ये झालेला आहे? तमिळनाडू, जिथं की सगळ्यात प्रमुख काय पर्यटन स्थळ कोणतं आहे? कोडाई कॅनल. आपण त्याच्याबद्दल काय बघितलं. तर हे सर्व फॅक्ट झाले पश्चिम घाटाबद्दल. पश्चिम घाटातील सर्व महत्त्वपूर्ण शिखरे आपण बघितली, त्याचे काय सगळे फॅक्ट बघितले. निलगिरी पर्वत, निलगिरी पर्वतातील काय महत्त्वपूर्ण पॉईंट आपण बघितले. तर याच्यानंतर बघू आपण काय पूर्व घाटाबद्दल. पूर्व घाटाबद्दल आणि पश्चिम घाटाच्या काय कंपॅरिझनमध्ये सांगत असताना हे सांगितलं की पूर्व घाट हा पश्चिम घाटाप्रमाणे काय अभेद्य नाही या ठिकाणी. तर तो कसा आहे? हा एक पॉईंट या ठिकाणी राहिला पश्चिम घाटाबद्दल. तर पश्चिम घाट जो आहे, पश्चिम घाटाचं या ठिकाणी काय एका ठिकाणी काय गॅप तयार झालेला आहे. एक प्रकारे काय एक खिंड तयार झालेली आहे किंवा त्याला काय घाट असं म्हणतो. तर कोणती खिंड आहे ती? पश्चिम घाट जी अभेद्यपणे काय तापी नदीपासून त्याचा विस्तार केप केमोरीन कन्याकुमारीपर्यंत झालेला होता. तर या ठिकाणी निलगिरीच्या दक्षिणेला निलगिरी पर्वत आणि अण्णामलाई पर्वत यांच्या दरम्यान जो गॅप तयार झालेला आहे तो जो गॅप आहे त्याला पालघाटची खिंड असं म्हणतात. पालघाटची खिंड या ठिकाणी
पश्चिम घाटाचे 2 भागामध्ये काय विभाजन करते. तर याच पालघाटच्या खिंडीतून बघा हे डोंगररांगांच्या दरम्यान जे गॅप तयार झालेले असतात ते गॅप आपल्याला पर्वतरांगांच्या काय दोनही बाजूंना असले जे काय प्रमुख शहरं असतात किंवा प्रमुख काय गाव असतात प्रवासासाठी आपल्याला एक नैसर्गिक मार्ग प्रदान करतात. म्हणजे या ठिकाणी केरळातील काय तिरुअनंतपुरम मधून आपल्याला काय या ठिकाणी तमिळनाडूतील काय चेन्नईला जर जायचं असेल तर अशा प्रकारे या पालघाटच्या खिंडीतून रस्ते महामार्ग आणि काय रेल्वे महामार्गांचा काय विकास या ठिकाणी झालेला आहे. पण विचार करा जर आपल्याला संपूर्ण काय कोकण रेल्वे जी आहे तर कोकण रेल्वे ही ज्यावेळेस काय प्रवेश करते काय मुंबईमधून इकडं पश्चिम घाटाच्या काय पश्चिम दिशेला तर पलीकडे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा मार्ग नाही. जोपर्यंत पालघाट खिंड येत नाही तोपर्यंत कोकण रेल्वे ही काय सह्याद्री पर्वताला ओलांडू शकत नाही. जर ओलांडायचं असतं तर संपूर्ण सह्याद्री पर्वताला पोखरून आपल्याला काय बोगदा तयार करावा लागला असता आणि ते शक्य आहे का? काय निसर्गाचं जे काय विस्तार असतो तो प्रचंड असतो, आपण कल्पना करू शकत नाही इतकं. म्हणून निसर्गाने जे उपलब्ध करून दिलेले या ठिकाणी काय भूरूप असतात भूसंरचना असतात त्यांचाच आपल्याला काय उपयोग करून घ्यावा लागतो. तर अशा प्रकारे पश्चिम घाटाच्या पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील काय प्रदेशांना जोडण्यासाठी या पालघाट खिंडीचा काय उपयोग केला जातो. तर अशा प्रकारचे गॅप मात्र काय पूर्व घाटामध्ये खूप सारे झालेले आहेत. रिझन सुद्धा आपण बघितलं होतं. भारतीय पठाराचा द्वीपकल्पीय भागाचा भूतार मुख्यतः उतार कोणत्या दिशेला आहे? पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. त्याच्यामुळं पश्चिम भागामध्ये उगम पावणाऱ्या सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावणाऱ्या ज्या महत्त्वपूर्ण नद्या कोणत्या कोणत्या बघितल्या होत्या आपण? एक महानदी बघितलं होतं, त्याच्यानंतर ब्राह्मणी नदी सुद्धा आहे बरी तिथं, त्याच्यानंतर इकडं असेल गोदावरी, कृष्णा, कावेरी, अशा बऱ्याच नद्या पश्चिमेकडे उगम पावतात पश्चिम प्रदेशामध्ये आणि पूर्वेकडे वाहत जाऊन त्या कुठं मिळतात? बंगालच्या उपसागराला मिळतात. बघा नद्यांचं कार्यच हे आहे की उत्खनन करत राहणे आणि तोपर्यंत क्षरण करण्याचं काम उत्खनन करण्याचं काम करतात नद्या जोपर्यंत समुद्र सपाटीची लेवल त्यांना काय प्राप्त होत नाही तोपर्यंत त्यांचं काम चालू असतं. तर याच्यामध्ये या नद्यांनी काय केलेलं आपल्या उत्खनन कार्यामध्ये पूरघाट जे होतं ते पूरघाटाचं ठिकठिकाणी काय या ठिकाणी क्षरण केलेलं आहे. पूरघाटांना ठिकठिकाणी काय कापलेलं आहे त्याच्यामध्ये काय गॅप तयार झालेला आहे. आपण बघू शकतो ज्या ठिकाणी महानदीचा विस्तार आहे, ज्या ठिकाणी या ठिकाणी गोदावरीचा विस्तार आहे, ज्या ठिकाणातून काय कृष्णा कावेरी वाहतात त्या ठिकाणी जे आहे ते पूरघाट जे आहे ते ठिकठिकाणी काय झालंय तुटक स्वरूपात काय दिसतो आपल्याला आणि त्यांच्या आधीमध्ये काय या पूरघाटाचे वेगवेगळे काय प्रदेश आपल्याला काय दिसतात. तर याच्यामध्ये पूरघाटाबद्दल बघत असताना या ठिकाणी हे जे पूरघाट आहेत हे ठिकठिकाणी काय तुटक स्वरूपात काय दिसत आहेत आणि त्यांचे कारक कोणते आहेत? ह्या ज्या नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात या आहेत हे बघितलं आपण. तर बघा या ठिकाणी कोणते कोणते डोंगररांग आहेत? महानदी आणि गोदावरी यांच्या दरम्यान काय महेंद्रगिरी ही डोंगररांग आहे. तर प्रश्न असा विचारला गेलेला आहे की महेंद्रगिरी डोंगररांग जी आहे ती कोणत्या 2 नदी खोऱ्यांच्या दरम्यान आहे? तर महानदी खोरे आणि गोदावरी नदी खोऱ्यांच्या दरम्यान काय महेंद्रगिरी डोंगररांग आहे असं आपल्याला काय स्पष्टपणे सांगता येतं. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये जे पूर्वघाटातील डोंगररांग आहेत ते खालीलप्रमाणे आहेत. कोणते कोणते? नल्लामल्ला डोंगररांग, वेलिकोंडा डोंगररांग आणि पालकोंडा एक डोंगररांग आहे. आता बघा या ठिकाणी जागा कमी आहे त्याच्यामुळे काय तिसरी सुद्धा डोंगर आपण काय दाखवलेलं नाही, खूपच जास्तच अडचण झाली असते. मग त्याच्यापेक्षा या ठिकाणी काही जे महत्त्वपूर्ण आहेत ते दाखवलेले आहेत. तर नोट डाऊन करून घ्यायचं कोणते कोणते? नल्लामल्ला डोंगररांग, वेलिकोंडा डोंगररांग आणि पालकोंडा डोंगररांग एक आहे ज्याचा विस्तार कुठे होतो? आंध्र प्रदेशमध्ये होतो. आंध्र प्रदेशच्या व्यतिरिक्त आणखीन एक आतल्या बाजूला या ठिकाणी या डोंगरांच्या काय पश्चिमेला शेषाचलम नावाचं एक डोंगररांग आहे. कोणतं? शेषाचलम डोंगररांग ज्याचा की विस्तार अगोदर आंध्र प्रदेशमध्ये व्हायचा पण आता कुठं होतं? तेलंगणा स्टेटमध्ये त्याचा काय समावेश होतो जेव्हापासून काय तेलंगणाची निर्मिती झालेली आहे. पॉईंट क्लिअर आहे. आंध्र प्रदेशमधील 3 डोंगररांगा नल्लामल्ला डोंगररांग, वेलिकोंडा डोंगररांग आणि पालकोंडा आणि तेलंगणा स्टेटमध्ये कोणता आहे? शेषाचलम. आंध्र प्रदेशच्या दक्षिणेला तमिळनाडूमध्ये या ठिकाणी खालील टेकड्यांचा समावेश होतो. या डोंगरांपेक्षा यांची उंची तुलनेने कशी आहे? कमी आहे. बघा पश्चिम घाट असेल किंवा पूर्वघाट असेल उत्तरेमध्ये यांची उंची कशी आहे? तुलनेने अधिक आहे आणि जसं जसं हे पर्वत शिखर काय दक्षिणेला येतात तसं त्यांची उंची जी आहे ती कमी कमी होत आलेली आहे. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे.
आणि या ज्या डोंगररांगा आहेत उत्तरेला म्हणजे पश्चिम घाट आणि पूर्व घाट सुद्धा उत्तरेला त्यांची रुंदी अधिक आहे, जसं जसं ते या ठिकाणी दक्षिणेला येतात त्यांची रुंदी जी आहे ती कमी कमी होते. ते हा पॉईंट लक्षात ठेवा. तर वैशिष्ट्यांबद्दल ज्यावेळेस काय सांगितलं जातं विधान सत्य की असत्य ओळखा त्यावेळेस हे विधान दिले जातात. तर तमिळनाडूमधील कोणते कोणते जावडी टेकड्या, शेवराय टेकड्या आणि पंचमलाई टेकड्या या ठिकाणी यांचा समावेश कोणत्या राज्यामध्ये होतो? या ठिकाणी तमिळनाडू राज्यामध्ये होतो. तर यांच्या व्यतिरिक्त आणखीन एक या ठिकाणी डोंगररांग आहे. जावडी टेकड्या, शेवराय टेकड्या आणि काय पंचमलाई टेकड्यांच्या व्यतिरिक्त या ठिकाणी कावेरी नदीच्या दक्षिणेला आणखीन एक टेकडी आहे सिरुमलाई टेकडी. कोणती? या ठिकाणी आपण नाव लिहू, इकडं वरी लिहू, सिरुमलाई, सिरुमलाई टेकडी. तर कोणत्या कोणत्या टेकड्यांचा समावेश? जावडी टेकड्या, शेवराय टेकड्या, त्याच्यानंतर पंचमलाई टेकड्या आणि काय सिरुमलाई टेकड्या या ज्या आहेत त्यांचा समावेश कुठं होतं? तमिळनाडू राज्यामध्ये. नोट डाऊन करत असताना ॲज पर स्टेट त्यांचं काय करायचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन करून काय ते लक्षात ठेवायचे आहेत. तमिळनाडूमध्ये, तेलंगणा स्टेटमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये अशा पद्धतीने काय विभाजित करायचं आहे. आणि हे जे सर्व टेकड्या आहेत तमिळनाडूमधल्या बघा, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमधल्या नल्लामल्ला असेल, वेलिकोंडा असेल, शेषाचलम असेल, जावडी, शेवराय, पंचमलाई, सिरुमलाई ह्या सर्व ज्या टेकड्या आहेत त्यांची निर्मिती ही त्या सर्व डोंगररांगांची आणि काय टेकड्यांची निर्मिती ही चारकोनाईट प्रकारच्या खडकांपासून झालेली आहे. ज्यावेळेस खनिज संपत्तीबद्दल काय आपण अधिक माहिती बघणार आहोत त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की चारकोनाईट खडक नेमकं काय असतो आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे काय खनिज वगैरे आढळतात हे आपल्याला बघायचं आहे. तर इथंपर्यंत लक्षात आलेले असेल. बघा फॅक्ट खूप सारे आहेत. आता हे पाठ कसं करायचं बघा, पोपटपंची करायची नाही ठिकाणी, ते काम पोपट करतं. जे बोलतो आपण काय रिपीट करतं त्या पद्धतीने काय जर केलात तर अभ्यास कधी होणार नाही. तुमचा इंटरेस्ट जेव्हा बनून राहतो सब्जेक्टमध्ये, जेव्हा तुम्ही मन लावून अभ्यास करता त्यावेळेस काय हा सगळा डेटा जो आहे तो जास्त वाटत नाही या ठिकाणी. येतं लक्षात. बघा तुम्ही जर काय तुमच्या मनाच्या विरुद्ध जाऊन जर हा अभ्यास करत असाल तर मग तो अभ्यास कधी होणार नाही, ते पाठांतर कधीच होणार नाही तुम्हाला. पाठ लिमिटेड काय रिसोर्स असतील, लिमिटेड जर काय कंटेंट असेल तर तो पाठ करणं शक्य आहे. आणि काही कालावधीसाठी जास्त इन्स्टंटली एखाद्याचा काय मोबाईल नंबर पण काय पाठ करतो, डायल करतो, फोन करतो आणि त्याच्यानंतर त्याची आवश्यकता नसते, विसरून जातो आपण. येतं लक्षात. मात्र काही असे घटक असतात जे आपल्याला काय आजीवन लक्षात ठेवावे असतात. आणि आपला जर इंटरेस्ट असेल, बघा मी या ठिकाणी तुम्हाला फॅक्ट तर आपण काय देतोयच या ठिकाणी, पण तुमची रुची निर्माण करण्याचं काम आहे सब्जेक्टमध्ये माझं. तुमची आवड ज्यावेळेस निर्माण होईल, तुम्ही आवडीनं ज्यावेळेस काय बसून अभ्यास कराल, नोट्स काढाल, परत परत याचं रिव्हिजन कराल, तर या गोष्टीचं कधीही टेन्शन येणार नाही की एवढा सगळा डेटा आपल्याला काय पाठांतर करायचं आणि ते लक्षात ठेवायचं. तर ज्यावेळेस अभ्यास होतो त्यावेळेस काय अर्ध्या गोष्टी तर असंच तुमच्या लक्षात राहून जातात इझिली. ज्यावेळेस तुम्ही याचा काय रिअलमध्ये काय अंडरस्टँडिंग तुम्हाला होते, जेव्हा सब्जेक्ट समजायला लागतो. तर मूळ उद्देश असा आहे की पहिल्या पिरियडपासून ते आतापर्यंत माझ्यासोबत प्रिपेअर करत असताना एक गोष्ट लक्षात आली असेल की उद्देश नेहमी हा असतो की तुमचा इंटरेस्ट तयार झाला पाहिजे जिओग्राफी या सब्जेक्टमध्ये. आपल्या देशाबद्दलच्या भूगोलाबद्दलच तर आपण अभ्यास करतो ना. तर ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे की आपण या सगळ्या गोष्टींबद्दल काय करतोय, स्टडी करतोय. आणि हेच आपल्या परीक्षेमध्ये काय विचारलं जाणार आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून थोडंसं लक्षात ठेवायचं आहे की स्टेट वाईज या ठिकाणी काय डोंगररांग कोणते आहे, पर्वत शिखर कोणते आहेत हे सगळे. तर निश्चितच या ठिकाणी काय तुमचा इंटरेस्ट तयार होईल, बनून राहील, अभ्यास करत राहाल, नोट्स काढत आहात असा विश्वास आहे मला तरी. तर या ठिकाणी अभ्यास करत राहायचं सगळ्यांनी. तर तोपर्यंत काय करू, विश्रांती घेऊ. पुढच्या पिरियडमध्ये आपण या ठिकाणी जो उत्तर भारतीय मैदान, नदी प्रणाली जे चॅप्टर आहेत त्यांच्याबद्दल काय करू, अधिक माहिती बघू. भारतीय द्वीपकल्पाचा अभ्यास या ठिकाणी काय संपूर्ण होतो. सगळे घटक विथ डिटेल्स, विथ अंडरस्टँडिंग, विथ कन्सेप्ट आणि विथ कंटेंट आपण काय पूर्ण केलेला आहे. याच्यामध्ये अपवादात्मकरित्या काही पुस्तकांमध्ये एखादा घटक, एखादा फॅक्ट जास्तीचा दिलेला असेल जो मी तुम्हाला सांगितलेला नसेल. तसं तर परिपूर्ण या ठिकाणी काय तुम्हाला कंटेंट दिलं नसेल सांगितलं तर तो ॲड करा, कमेंटमध्ये कळवा. आणि खरंच जर तुमचा अभ्यास होत असेल याच्यातून, तुम्हाला भूगोल बघा, जे बिगिनर आहेत 2 मिनटं द्यायची तुम्हासाठी. जे बिगिनर आहेत, जे पहिल्यांदा आत्ता सुरुवात करत आहेत किंवा अगोदर सुद्धा ज्यांनी काय भूगोलाची स्टडी केलेली,
त्यांना जर वाटत असेल जर या व्हिडिओमधून काय खरंच आपल्याला काय भूगोल समजतोय, थोडासा अधिक समजतोय, चांगल्या पद्धतीने समजतोय, तर 2 मिनिटे या ठिकाणी देऊन काय करायचं आहे, कमेंटमध्ये कळवायचं आहे की जेणेकरून माझा सुद्धा इंटरेस्ट बनून राहील. या ठिकाणी तुमचे जे रिप्लाय, मी प्रत्येक रिप्लाय या ठिकाणी जो दिलेला आहे वाचतो. बघा वेळेच्या अभावी कधी असं होतं की रिप्लाय करणं शक्य होत नाही, पण प्रत्येकाचे कमेंट इन डिटेलमध्ये वाचत असतो आणि त्या गोष्टीचा एक परिणाम असतो की माझा पुढचा व्हिडिओ जो येणार आहे त्याच्यावरती. तर सगळ्यांनी या ठिकाणी काही सपोर्ट करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे मित्र असतील, मैत्रीण असतील, जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय करा, शेअर करा, एवढी विनंती आहे. तर या ठिकाणी आज थांबू, पुढच्या पिरियडपर्यंत काय वाट बघा. थँक्यू.